श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपा सागरा, तुझ विण मज आसरा, नसे दुसरा कृपाळुवा. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 21वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रीरुवाच. लक्ष्मी म्हणाली, वद ब्राह्मण सेवाया फलं किं स्याद्दयानिधे. देवा, लक्ष्मी वदे जी कृपावंता, मागे निवेदिली जे कथा, ते आकर्णिली श्रवणपंथा, परी संशय तत्वता निरसिजे. ब्राह्मण सेवा केली याचे फळ, अथवा दान केली या पुष्कळ, याचे कवण असे हो फळ, करिता सफळ कवण झाले. माझी इच्छा आहे ऐकायची की विप्रांची सेवा, आपण तपस्वियांची सेवा करायची मला सांगितली. बरोबर आहे. यांच्या सेवेचं महत्त्व काय, यांची सेवा करून कुणाच्या जीवनामध्ये कसा उद्धार झाला, हेही माझी ऐकण्याची इच्छा आहे. सांगावं देवा. विष्णुवाच. शृणु सुंदरी वक्ष्यामि द्विजसेवा महोदयम्, इतिहासं महापुण्यं दुःखदारिद्र्यनाशनम्. हे लक्ष्मी, हा इतिहास जरी तू ऐकला तरी सुद्धा तुला सांगतो की जो मनुष्य हा इतिहास ऐकेल त्याच्या जीवनामध्ये पापाचा क्षय होणार आहे. नुसता इतिहास ऐकल्याने कृतीमध्ये केल्यावरती तर त्याचं फळ आहेच आहे. विराट देशाची ठाई, विराट देशामध्ये एक आश्चर्य वर्तले पाही, ते परिसवू सर्वही श्रवण करी एक भावे. एक नगर विशाळ माहुर नाम तयाचे. या विराट देशामध्ये माहुर नावाचं नगर, तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही. सगळे गावातले सगळे लोक धर्माचारी होते, धनवान होते, पुत्र कलत्र प्राप्त होते, पण कुणाच्याही जीवनामध्ये दुःख नाही, लेश नाही, कारण साक्षात जगदंबेचं तिथे वास्तव्य हो. तेथील देवी परमदारुण, रेणुका तिते नामाभिधान, परशुराम जननी पूर्ण, ख्याती जाण त्रिभुवनी. ती जगदंबा तिथे वास्तव्य करती. आणि मग काय हो, त्या भगवतीच्या दर्शनाला कितीतरी लोक कुठून कुठून दर्शनाला यायचे आहेत. साक्षात शक्ती जिथे वास्तव्याला होती, तिचं स्वरूप पिवळं पातळ ग, पिवळं पातळ बोटेदार, अंगी काचोळी हिरवी गार, पितांबराची ग, पितांबराची खोविली कास, भक्त येतील दर्शनास. माहुरगडावरी, माहुरगडावरी ग तुझा वास. साक्षात जगदंबेचा जिथा वास, तिथे काय न्यून होतं. त्या अशा गावामध्ये ऋषींचा समुदाय राहत होता. तव तेथील क्षुद्र असे एक, तिथला एक ग्रामसेवक, साधू परम भावार्थी निष्कपट देख. स्वभावाने साधू होता, धनवान परमधार्मिक, विप्रसेवनी देख सादरू. अखंड वेदवानांची सेवा करणं. जे तपस्वी आहे, जे ज्ञानी आहे, ज्यांनी जीवनामध्ये भगवंताला वश केलंय, अशा संत साधूंची सेवा करण्यामध्ये तो कायम निमग्न असे. बरं, तो तर तो भार्या तयाची पतिव्रता, एकोमय वर्तती उभयता, नुल्लंघी कधी पतिवचनार्था, धर्मपंथातही वर्ततसे. कधीही आपल्या पतीचं वचन तिने उल्लंघन केलं नाही. अखंड पतीची सेवा करणारी त्याची बायको, असे दोघंही सेवा करिता दोघेही, खेदन मानितीच काही. कधी त्यांनी मनामध्ये वाईट मानायचं नाही. अखंड सेवा करणं हा भाव त्यांचा जागृत होता. मंडळी, हे भाग्यानी लाभतं बरं का, भाग्यानी. पदरी असता धन, जो अगर्वित सुख संपन्न, तो ईश्वरी अंश जाण, म्हणती सज्ञान विवेकी. संतांनी लिहून ठेवले ना ईश्वराचे अंश कोण कोण आहेत. अहो, ज्याच्याजवळ धन आहे पण तो अगर्वित आहे, तो ईश्वराचा अंश आहे. विद्या असोनी विनयता. विद्या आहे आणि विनय आहे.
धन असून लीनता, शक्ती असून गर्व रहिता, तो ईश्वरी अंश जाणीजे. धन किती वेचिले धर्मकार्या, हे स्मरणची नाही तया. ज्यांनी अखंड धर्माकरता धन वेचलंय आणि त्याला स्मरण नाहीये, सदा करी शास्त्रचर्चा, तो ईश्वरी अंश जाणीजे. किती दुर्लभ आहे ना. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे असं सांगितलंय की खरं म्हणजे उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये. पण आपण तसं होतं का आपल्या जीवनामध्ये? थोडासा आत्मचिंतनाचा विषय. खरंच आपण करतो कमी, सांगतो जास्त. करायचं लांब असतं. आपल्याला कधीतरी दान करायचं असतं, आपण महिनाभर आधीपासून ते सांगत राहतो. आम्ही अधिक आला की हे दान करणारे, आम्ही अधिक आला की ते दान करणारे, अधिकामध्ये आम्ही हे करणारे. अहो नाही हो, कुठेतरी आमच्या जीवनामध्ये कुठेतरी शास्त्रवचन आम्ही पाळलं पाहिजे. खूप जाऊ द्या, पण त्याचा किती, हा प्रचाराचा विषय नाही ना. असं शास्त्र सांगते. बरं, माझं काही म्हणणं नाही, तुम्हाला वाटेल गुरुजी नाही हो, शास्त्र सांगतंय. धन किती वेचिले धर्मकार्या, हे स्मरणची नाही तया. आपण काय धर्म करतोय ह्याचंही स्मरण नसलं पाहिजे. करत राहणं हेच आपलं फक्त कर्तव्य आहे. केले सुकृत बोले वाचे, केलेलं कधी बोलू नये. भय मानिले लोकनिंदेचे, उणे बोले दुर्जनाचे, तो ईश्वरी अंश जाणीजे. परोपकारी लावी वयसा, आपलं शरीर परोपकारा करता लावतो. धर्म कारणी वेचितसे पैसा, संसार करी वैराग्य ऐसा, तो ईश्वरी अंश जाणीजे. किती अंश ईश्वराचे बघा. परस्त्री देखता अंधनयनी, परनिंदा बोलता मुकावदनी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक अभंग लिहून ठेवला आहे. ते म्हणतात, अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळा माळ असो नसो, त्याचे गळा माळ असो नको. परस्त्रीचे ठाई जो कान पुसक, परस्त्री पाहिल्यावरती परस्त्रीचे ठाई जो कान पुसक, त्याचे अंगाराख असो नसो, त्याचे अंगाराख असो नसो. परस्त्रीच्या ठिकाणी ज्याची बुद्धी कधीही चळत नाही, त्याच्या अंगाला राख असली काय नसली काय. अहो शेवटी परद्रव्या अंध निंदेसी जो मुका, परद्रव्याला अंध आहे, इतरांची निंदा करण्यासाठी जो मुका आहे ना, तोची संत देखा तू का म्हणे, तोची संत देखा तू का म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, अशाच दर्शन तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. गेलियाचा नाही खेद, प्राप्त झालिया नाही आनंद, झगडे नेदी अष्टमद, तो ईश्वरी अंश जाणीजे. अशा ईश्वरीय अंशाच्या लक्षणांनी युक्त तो सेवक, दोघही पती पत्नी उभयता सत्कर्म करतायत. काळ पुढे पुढे चालला. मंडळी, काहीतरी त्या सेवकाचं दुष्कृत्यगत जन्मीचं अचानक समोर आलं. काय झालं? क्षुद्राचे देहे कुष्ठ भरत, अकस्मात दैवयोगे त्याला कुष्ठरोग झाला. रक्त पोगळे रात्रंदिवस, उदास झाले माणस, म्हणे आचरता स्वधर्मास, केवी नाश शरीरी. मनामध्ये साधारण विचारच आला ना, येतो आपल्या मनात येतो. आपण थोडंफार पुण्य करतो तर आपल्या मनात सारखं येतं. तो तर अखंड पुण्यच करत होता, मग त्याच्या मनात येणार नाही का? मनामध्ये विचार आला, काय झालं असेल, काय मी पाप केलं असेल, एवढं सगळं केलं, असं का झालं? मनामध्ये विचार करतोय. एक दिवस पुराण श्रवणाला जाऊन बसला. तिथे त्याला आणखीन एक गोष्ट माहिती झाली आणि मग त्याचा विश्वास मात्र दृढ झाला. तिथे कथेमध्ये त्यांनी ऐकलं की काहीही असो, आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. ते गतजन्मीचं असेल, ते किती जन्माचं माहिती नाही. आणि खरंच आहे हो मंडळी, ज्या वेळेला भरतानी प्रभू रामांना विनंती केली की आपण वनवासात जाऊ नका, माझ्या आईमुळे तुम्हाला हा वनवास मिळाला, तुम्ही घरी चला, त्यावेळेला भगवंतानी किती सुंदर त्याला सांगितलं, बाबा रे, दैव जात दुःखे भरता, दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. अरे माय कै ना दोषी. नाही नाही नाही, जे काही आहे ती
माझं संचित आहे, त्यामुळे हे मलाच भोगावं लागणार आहे. हे जेव्हा त्याला कळालं, मनातली विषण्णता निघून गेली. आणि मग काय, विषण्णता निघून गेली, मरगळ निघून गेली. पती पत्नींनी मनामध्ये विचार आणला, अधिक महिना आलाय, आपण तीर्थस्नानाला जाऊ. जवळ जे काही धन होतं त्या धनाचे त्यांनी 4 भाग केले. 2 भाग मुलाला दिले, 1 आपल्या पत्नीला दिला आणि 1 आपल्या बरोबर घेतला. तीर्थयात्रा करण्याकरता निघाला. तीर्थयात्रा करण्याकरता, या जीवनाचं सार्थक करून घेण्याकरता निघाला. आला कुठे? गौतमी गंगा गोदावरीच्या काठावरती आला. ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते, वास्तव्य केले तेथे मासपर्यंत ते ठाई. 1 महिनाभर तिथे राहिले. आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता. ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संगामध्ये बुडून गेला. तिथे साधू होते, त्या साधूंचं चरण तीर्थ तो घ्यायचा. मंडळी, हे भाग्याने मिळतं बघा, भाग्याने तीर्थ घ्यायचा. रोज साधूंच्या चरणाचं तीर्थ, गंगेचं स्नान. किती हो, किती! 1 महिनाभर त्यांनी ही सेवा केली. किती श्रद्धा आहे, किती भक्ती आहे, किती प्रेम आहे. आपल्याला माहिती आहे की संतांच्या चरणामध्ये सुद्धा साक्षात भगवंतांनी सांगितलंय, सगळे तीर्थ, सगळे जे काही तीर्थांचं पुण्य, क्षेत्रांचं पुण्य, ते साधूंच्या चरणाच्या दर्शनाने, त्यांच्या चरणाच्या तीर्थ प्राशनाने घडतात. म्हणून तर म्हणलंय, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम संत पादोदकम सद्गुरु पादोदकम ईश्वर पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. आमच्या शरीराची, मनाची, बुद्धीची मरगळ घालवून आम्हाला चैतन्य देणारं हे तीर्थ आम्ही घेतलंच पाहिजे. तयाचा कुष्ठ जाऊन पाहे, शरीरी झाला दिव्य देह. मना चोज मानित आहे, म्हणे नवल काय झाले. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचिले अपरिमित. सगळं केलं ही व्याधी जाण्यासाठी, पण व्याधी काही गेली नाही. मग सत्कर्मयोगे वय घालवावे, असं काही नाही आहे. आपण आपल्या मनामध्ये विचार येईल, मग काय औषध घ्यायचंच नाही का? घ्यायचं हो मंडळी, घ्यायचं औषध घ्यायचं. समर्थांनी स्वतः दासबोधात लिहिलं आहे की ज्याला नाही ना, तब्येत बिघडली ना, औषध न घे असोनी व्यथा. जो व्यथा असताना औषध घेत नाही, पथ्य न करी सर्वथा, पथ्य पाळत नाही, तो एक मूर्ख जाणावा. औषध घ्यायचंच आहे, नाही असं नाही, पण त्याबरोबर औषधे चिंतयेत विष्णू, भगवंताचं स्मरण करा. औषध घेताना असेल, प्रत्येक क्षणाक्षणाला देवाचं नाव आणि भगवंतानी सांगितलेला धर्माचार करा. नक्कीच लक्षात ठेवा, भगवंताची कृपा प्राप्त होणार आहे. मग आधी अर्पावे मग पावावे. आपल्याला माहिती आहे की जे आपण अर्पण करू ते आपल्याला मिळेल. चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच चांगलं होईल. आणि अधिक मास आहे, अधिकस्य अधिकम फलम, आमच्या जीवनामध्ये नक्कीच प्राप्त होईल. कुणाच्या जीवनात अजून कशा प्रकारे घटना घडल्या, उद्याच्या चरित्रात ऐकण्याचा प्रयत्न करू. श्रोते हो, आज 6 जून. आज या अधिक ज्येष्ठ मासातील 5 महापर्वकालातील विशेष पर्वकाल, वैधृती पर्वकाल. हा पर्वकाळ आज सकाळी ठीक 10:05 सुरू होणार असून उद्या रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी या महापर्व काळावरती जे काही आपल्याला दान पुण्य करणं शक्य असेल, भगवंताचं नामस्मरण असेल, गंगा स्नान असेल, जे काही शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करायचा. काही शक्य झालं नाही तर नामस्मरण मात्र निश्चित करायचं. जय जय रघुवीर समर्थ.